नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने अनेक प्रश्न आता सध्या निर्माण झालेले आहेत, कारण आता आचारसंहिता सुरू झालेली आहे. आता यामध्ये शिक्षक भरतीवरती स्टे लागणार का, शिक्षक भरती थांबणार का, रखडणार का, आणि त्यात आता रयत शिक्षण संस्थेची देखील हेअरिंग आहे. आता शिक्षक भरतीवरती नेमका काय परिणाम होणार, कारण सूरज मांढरे साहेबांची देखील बदली झालेली आहे, तशा पद्धतीचं परिपत्रक देखील आलेलं आहे. आणि मग याचा परिणाम शिक्षक भरतीवरती नेमका काय होणार ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण आचारसंहिता जी लागू असते तर त्याचे काही नियम आहेत, त्या नियमांना अनुसरून आपण त्यातला एक महत्त्वाचा नियम पाहूया, जो की शिक्षक भरतीच्या साठी अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणजे ह्या नियमामध्येच तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. शिक्षक भरती थांबणार का, रखडणार का, लांबणार का, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका नियमामधूनच समजून येतील. आता आचारसंहिता तर लागू झालेली आहे आणि त्याचे नियम जे आहेत त्यातला पहिला नियम बघा. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. म्हणजे नव्याने सरकारी घोषणा करायची नाही किंवा नव्याने योजना सुरू करायची नाही किंवा नव्याने काही गोष्टी करायच्या नाहीत. आणि उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार प्रसार किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या नाही आचारसंहिता सुरू झाल्यानंतर. परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की नवीन योजना सुरू करायच्या नाही किंवा सरकारी घोषणा करायच्या नाही. म्हणजेच आता नव्याने येणाऱ्या आता ज्या काही रिक्त पदांचा अहवाल आहे, आता त्यातून नव्याने जी पदं भरण्यात येणार आहे तर त्याची घोषणा करायची नाही, परंतु ऑफलाईन पद्धतीने ते काम चालू असू शकतं. ऑलरेडी सूरज मांढरे साहेबांनी परिपत्रकाद्वारे सांगितलेलं आहे की बिंदू नामावली मोजण्याची प्रोसिजर चालू आहे आणि त्यानंतरच शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा होईल किंवा दुसरा टप्पा सुरू होईल. मग आता शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा आहे त्याच्या बाबतीत ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या ॲज इट इज कंटिन्यू चालू राहतील, परंतु त्याची फक्त घोषणा केली जाणार नाही. म्हणजेच फायनली ते नियुक्तीपत्र वगैरे देता येणार नाही, परंतु ऑफलाईन पद्धतीने जी कामं आहेत ती या ठिकाणी चालू ठेवू शकतात. पण नव्याने येणारी जाहिरात आहे ती मुलांसाठी म्हणजे अभियोग्यताधारकांसाठी ती जाहिरात प्रसिद्ध करू शकत नाहीत. आता आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू झाली तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचं हे लेटर आहे जे 15/10/2024 म्हणजे कालच्या तारखेला निर्गमित झालेलं आहे, जे मीडियासाठी इन्व्हाइट केलेलं होतं. आता कॉन्फरन्सचा जो टायमिंग होता तो होता 3:30 PM, म्हणजे दुपारच्या नंतर 3:30 वाजता ही कॉन्फरन्स झाली. म्हणजे आचारसंहिता कधी लागू झाली तर दुपारी 3:30च्या नंतर आचारसंहितेला सुरुवात झाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी 3:30च्या नंतर करायच्या नाही, जे नियमामध्ये लिहिलेलं आहे, आचारसंहितेचे जे नियम घालून दिलेले आहेत त्यामध्ये. आता ज्या ह्या गोष्टी आहेत विधानसभेच्या ज्या निवडणुका त्या कधीपर्यंत चालणार तर 15 तारखेपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. 22 ऑक्टोबरला जे निवडणुकीचं नोटिफिकेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक लढवणाऱ्या किंवा अर्ज करणाऱ्या ह्या लोकांसाठीच्या आहेत. आणि त्यानंतर जो खाली महत्त्वाचं आहे ते 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल आहे. म्हणजे थोडक्यात 23 नोव्हेंबरपर्यंत जे मगाशी आचारसंहितेचा महत्त्वाचा नियम सांगितला मग तो सगळ्याच क्षेत्रासाठी लागू होतो, त्या नियमाचं उल्लंघन करू शकत नाही. त्यानंतर आपण दुसरं महत्त्वाचं परिपत्रक पाहू, जे मांढरे साहेबांना देण्यात आलेलं आहे 14 तारखेला. आचारसंहिता काल सुरू झाली आणि 14 त्याच्या एक दिवस आधी त्यांची बदली करण्यात आलेली आहे. आणि खरंच त्यांची बदली करण्यात आली का नाही का, तर हो, खरंच त्यांची बदली करण्यात आली, कारण तसं पत्र आहे. शासनाने आपली बदली केलेली असून आपली नियुक्ती आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे या रिक्त पदावर ते पद निवड श्रेणीत अवनत करून केली आहे. म्हणजे आता त्यांना जो नवीन कारभार दिलेला आहे तो आयुक्त क्रीडा व युवक सेवा हा कार्यभार आता त्यांच्याकडे असणार आहे. आत्तापर्यंत त्यांना शिक्षण आयुक्त हा कार्यभार होता, आता त्यातून त्यांची बदली इकडे करण्यात आलेली आहे. परंतु त्याच्या खालचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत आपला सध्याचा शिक्षण आयुक्ताचा जो कार्यभार आहे त्याचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांना धारण करायचा आहे. जोपर्यंत नवीन शिक्षण आयुक्त या ठिकाणी रुजू होत नाही तोपर्यंत त्यांनी
आयुक्त क्रीडा आणि युवक हा देखील कार्यभार स्वीकारायचा आहे, परंतु आता सध्या ज्या पदावरती ते काम करत होते त्याचा देखील अतिरिक्त कार्यभार हा त्यांनी स्वीकारायचा आहे. त्यामुळे जरी त्यांची बदली झाली असेल तरीसुद्धा त्यांचं लक्ष किंवा त्यांचे काही निर्णय असतील ते या ठिकाणी घेऊ शकतात, कारण तसं परिपत्रकामध्येच नमूद केलेलं आहे. मग आता शिक्षण आयुक्तांची बदली झाली तर त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होणार का? तर नाही होणार, कारण त्यांची बदली तर ते ठरलेलंच असतं. काही वर्षानंतर त्यांची बदली होते, एक व्यक्ती जातो दुसरा व्यक्ती येतो. शिक्षक भरतीची प्रोसिजर इतकी लेंदी आहे की हे शिक्षण आयुक्त हे बदलत राहणारच आहेत, त्यामुळे त्याचा शिक्षक भरतीवरती इतका परिणाम होणार नाही. परंतु आता शिक्षण आयुक्तांची बदली जरी झाली असेल तरीसुद्धा ते आता निर्णय तर घेऊ शकतात, त्यामुळे त्याचा परिणाम तर शिक्षक भरतीवरती होणार नाही. पण जो आचारसंहितेचा परिणाम आहे तर काही प्रमाणात आचारसंहितेचा परिणाम शिक्षक भरतीवरती होऊ शकतो. परंतु तरीसुद्धा सूरज मांढरे साहेबांनीच एप्रिल, मे, जून, जुलै तेव्हा देखील जेव्हा आचारसंहिता चालू होती, निवडणुका चालू होत्या, त्यांचा निकाल लागत होता, तेव्हासुद्धा त्यांनी शिक्षण मंडळाकडे एक पत्र दिलं होतं आणि जे काही शिक्षक भरतीची प्रोसिजर आहे ते नियमांचं उल्लंघन न करता भरती प्रक्रिया पुढे चालू राहावी, कारण ही शिक्षक भरती पेंडिंग असलेली भरती प्रक्रिया आहे, त्यामुळे शिक्षक भरती पुढे चालू राहावी असं परिपत्रक काढलं होतं. आणि त्याला काही दिवसानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये देखील संमती मिळाली होती. म्हणजे शिक्षक भरती चालू ठेवण्यासाठी एक परिपत्रक काढलेलं, त्याला 4-5 दिवसांमध्ये संमती मिळून त्यांनी दुसऱ्यांदा देखील असं परिपत्रक काढलं होतं आणि दुसऱ्यांदा देखील त्याला संमती मिळाली होती. आणि त्यातला ट्विस्ट असा असतो की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करस्तोपर्यंत जो आचारसंहितेचा कालावधी आहे तो आचारसंहितेचा कालावधी ऑटोमॅटिकच तोपर्यंत संपतो. म्हणजे शेवटी शिक्षक भरतीला या ठिकाणी 1 महिन्याच्या नंतर ॲडव्हर्टाईज येऊ शकतात, याची दाट शक्यता दिसून येते, कारण तेवढा विलंब लागतो. त्यामुळे याच्यातच सगळ्या गोष्टी येऊन जातात, ते म्हणजे शिक्षक भरती लांबणार का, रखडणार का. तर आपण जर बघितलं लांबणार का, तर ऑब्व्हियसली ती थोडीशी पुढे जाऊ शकते, परंतु त्याचं कारण आता आचारसंहिता आहे असं नाही, परंतु बिंदू नामावली मोजण्यासाठी मोजक्याच दिवसांमध्ये परिपत्रक काढलं होतं की पहिली भरती पूर्ण झाल्याशिवाय आम्ही दुसरी भरती सुरू होणार नाही, त्यामुळे पहिली भरती प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे नाही तर ह्या बिंदू नामावली मोजणे किंवा SCBC आरक्षण यामध्ये ॲड करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरती प्रक्रियेला थोडासा विलंब होईल. स्टे आपण त्याला स्टे म्हणू शकत नाही, शिक्षक भरतीवरती स्टे आलाय असं म्हणू शकत नाही, कारण त्याला विलंब होणार आहे. पण याचा अर्थ निवडणूक कालावधीमध्ये जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत शिक्षक भरती होईल असंही होत नाही, कारण की शिक्षक भरतीला ऑलरेडी तेवढा वेळ लागल्यामुळे ते आचारसंहितेचे तेवढे दिवस ॲटोमॅटिकच यामध्ये निघून जाणार आहेत. त्यामुळे जर बिंदू नामावली आणि SCBC आरक्षण ह्या 2 मुद्द्यांवरती जर व्यवस्थित आणि फास्ट काम झालं असेल तर मात्र ॲडव्हर्टाईज लगेच येऊ शकतात, परंतु त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन नसणार. जे पोर्टल आहे, पवित्र पोर्टलचं जे संस्था पोर्टल आहे त्यावरती ते त्यांच्या जाहिराती अपलोड करू शकतात. आणि यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे बिंदू नामावलीचा प्रोसिजर ही पटापट होणे, किंवा SCBC आरक्षण जोडायचं आहे तर ते पटापट ह्या गोष्टी फास्टमध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळे आचारसंहितेचा शिक्षक भरतीवरती खूप काही परिणाम होताना आपल्याला दिसणार नाही, कारण बिंदू नामावली आणि बाकीच्या गोष्टी काउंटिंगसाठी सगळ्या गोष्टी नीट करण्यासाठीच त्यांना ऑलरेडी तेवढा कालावधी लागणार आहे आणि आचारसंहितेमुळे ती रखडेल असा विषय यामध्ये होणार नाही. आणि सूरज मांढरे साहेबांची जरी बदली झाली असेल तरी ते सद्यस्थितीचा कार्यभार त्यांना स्वीकारायचा आहे, त्यांना डिसिजन घ्यायचे आहेत असं परिपत्रकामध्ये नमूद आहे. त्यामुळे तीही कुठल्याही गोष्टीमुळे अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सध्या नेमकं काय करायचं आहे, तर सध्या तुम्ही TETचा अभ्यास करा, CTETचा अभ्यास करा. टेट 3 होणार आहे, भले ती पुढच्या वर्षी होणार आहे, परंतु तुम्ही टेट 3चा अभ्यास करू शकता, कारण ह्या 1 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना सध्या तरी काही करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातात फक्त आता सध्या अभ्यास करणं ही एकच गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही TET असेल, CTET असेल किंवा टेट 3चा देखील तुम्ही अभ्यास करू शकता. व्यवस्थित लक्ष केंद्रित करा, कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस इतका अडकला जातो की अभ्यासाकडे त्यामुळे दुर्लक्ष होतं. आणि त्यातूनही जरी बिंदू नामावली त्यांची मोजून झाली आणि जाहिराती द्यायच्या असेल तरी
पोर्टलला त्या ठिकाणी अपलोड केल्या जातील, त्या तर विद्यार्थ्यांना तरी सध्या काही त्या दिसणार नाही आहेत. त्यामुळे तुमचं लक्ष हे तुमचं अभ्यासावर असू द्यात, त्या बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त न पडता स्वतःचा अभ्यास हा व्यवस्थित कंटिन्यू चालू ठेवावा. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.